आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा अनेक वर्षापासून निघतो। पूर्वीचा पालखी सोहळा आणि आजचा पालखी सोहळा त्याचं फार मोठं त्याच्यामध्ये बदल आणि परिवर्तन झालेलं आहे। पूर्वी आपण खांद्यावर पालखी घेऊन जात होतो, कालांतराने पितळीची पालखी होती, त्याच्यामध्ये पितळी पादुका होत्या। नंतरच्या कालखंडामध्ये बैलगाडीवर करण्यात आलं, त्याच्यामध्ये टपराचा रथ होता आणि मग पालखीच्या आणि पादुकांच्या बदलामध्ये अलीकडे आदिशक्ती मुक्ताई भलं मोठं वैभवशाली दैवत आहे। तेव्हा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जनन देवाची असं संतांनी मुक्ताईचं वैभव संपन्न वर्णन केलं। आणि म्हणून मुक्ताबाईंच्या रथामध्ये, चांदीच्या रथामध्ये चांदीच्या पादुका त्यापूर्वी होत्याच, पण अलीकडे आता चांगल्या प्रकारच्या पादुका आपण लोकसहभागातून आपल्याला बऱ्याचशा लोकांनी त्या पादुका करता जी चांदी दिलेली आहे, जवळजवळ आपण 8 ते 9 किलोच्या त्या पादुका केल्या। चोपदाराची काठी चांदीची बनवली आणि अशा भल्या मोठ्या चांदीच्या बनवलेल्या पादुका यावर्षी आपण प्रथमच त्या आईसाहेबांच्या रथामध्ये आणि आईसाहेबांच्या खऱ्या वैभवामध्ये भर टाकणाऱ्या असल्यामुळं यावर्षी लोकसहभागातून दिलेल्या पादुका आपण पंढरपूरला नेणार आहोत आणि त्याचा सुद्धा पूजन आणि समर्पण सोहळा आपण 17 तारखेला करणार आहोत। सगळ्यांना त्याही कार्यक्रमाचं नियोजन आहे, निवेदन आहे। आपण 18ला सगळ्यांनी उपस्थित राहून संस्थांवर आपण खऱ्या अर्थाने जे प्रेम करतो त्याचं अधिक दृढ करण्याकरता आपण प्रस्थानला आणि पादुका पूजनाला यावं असं आवाहन करतो।